श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आता संध्याकाळचे 7 वाजले होते आणि इकडं मम्मीनी खिचडी बनवायला टाकली होती आणि मलाही मेथीची भाजी बनवायची होती, म्हणून मी ते हिरवी मिरची आणि लसूण कट करून घेतला. लगेचच तेल टाकलं कढाईमध्ये तापायला. तर मग जिरे मोहरी टाकली आणि लगेचच लसूण हिरवी मिरचीही परतायला टाकली. ते चांगलं गोल्डन होईपर्यंत परतून दिलं आणि मग मेथीची भाजी टाकून दिली. कारण आता आज खायला पप्पाच होते फक्त, तर त्यांना मेथीची भाजी आणि भाकरी खायची होती आणि आम्हाला दोघांना खिचडी बनवली होती. तर मग मम्मी बोलल्या की मी बनवते म्हणून. तर मग त्यांनी तोपर्यंत तिकडे खिचडी बनवली आणि मी लगेच मेथीची भाजी बनवून घेतली. आणि त्यांना तर काय उपवासच होता, तसं त्यांनी महिनेभराचा श्रावण पकडलेला आहे. तर एकादशी असल्यामुळं मग आज त्यांनी उपवास वगैरे काही सोडला नाही. तर मग मला त्यांच्यासाठीही साबुदाणा बनवायचा होता. म्हटलं एकदा हे सर्व काही बनवून घ्यावं बिगर उपवासाचं. मग मी इथं मेथीची भाजी बनवली आणि लगेचच भाकरी बनवायला घेतली. तर इथं कॅमेरा पकडून आणि काही बनवायचं म्हटल्यावरती खूप सारखं म्हणजे होत नाही व्यवस्थित. तर मग मी लगेचच इथं मम्मींना बोलले की तुम्ही कॅमेरा पकडा आणि मी तोपर्यंत भाकरी थापली. तर माझी इथे भाकरी बनवून झाली होती, तोपर्यंत इकडं भाजी ही व्यवस्थित शिजली आणि मग मी लगेचच भाकरी भाजायला घेतली. तर भाकरी भाजली आणि लगेचच मम्मीने तोपर्यंत इकडं पप्पांसाठी ताट बनवलं होतं. मग त्या बोलल्या की तोपर्यंत मी वाढून देते. मग माझी भाकरी इथं भाजून झाली, मग त्यांना जेवायला वाढून दिलं. मी लगेचच इथं साबुदाणा बनवायला घेतला. तर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि हिरवी मिरची कट करून लगेचच ती परतायला टाकली आणि कूट वगैरे काढला होता. मग लगेचच साबुदाणा टाकून दिला, कारण साधी सिंपल अशी खिचडी बनवायची होती. कारण त्यांना बटाटा हे चालत नाही आमच्या मम्मींना, कारण थायरॉईड असल्यामुळं. मग इथं मी साधी सिंपल अशी खिचडी बनवून घेतली आणि मग त्यांनाही भूक लागली होती. लगेचच त्यांनाही खायला दिलं आणि मला पण भूक लागली होती. लगेचच आम्हीही जेवण करून घेतलं. तर बाय.